शेवगाव सांडपाणी प्रकल्पावर कोट्यवधी खर्च, 10 वर्षांनंतरही प्रकल्प निष्क्रिय, चौकशीची मागणी. शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण. शेवगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून सुमारे 10 वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही आजपर्यंत नागरिक व शेतकरी बांधवांना कोणताही ठोस फायदा झालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आर्थिक अनियमितता व संभाव्य भ्रष्टाचाराची गंभीर शंका व्यक्त होत आहे. सदर प्रकल्पासाठी समाजसेवक रवींद्र शेळके यांनी स्वतःची मौल्यवान जागा नगरपरिषदेला विनामूल्य दिली होती. प्रकल्पामुळे शहर व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प अपूर्ण व निष्क्रिय अवस्थेत होऊन असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी दिशा समिती, अहिल्यानगर समोर हा गंभीर मुद्दा मांडला. त्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाची गुणवत्ता, खर्च व उपयुक्तता यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशीअंती गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, दोषींना निलंबित करावे, कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे व शासनाची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अलीकडे जिल्ह्यात विविध विकासकामांतील गैरव्यवहारांवर कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातही निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेवगावकरांना न्याय मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.